मी हे जे आलो इथं मी आलो नेमका कसं काय, जिकडे तिकडे तर पाणीच पाणी आहे, पण मी इथं नेमका कसं प्रकट झालो. त्यावेळेला भगवान बाल मुकुंदाच्या कानावर अर्धा श्लोक पडला. सर्वं खलितं मेवाहम नान्यदस्ति सनातन. अर्धा श्लोक मी म्हणालो तुम्हाला याच्या आधी 2-3 वेळेस. श्रीमद भागवत म्हणजे 4 श्लोकांचा अनुवाद आहे. पण भागवत म्हणजे देवी महात्म्य म्हणजे अर्धा श्लोकाचा, शक्तीचं महात्म्य, जगदंबेचं महात्म्य फक्त अर्धा श्लोकाचा अनुवाद आहे. श्रीमद भागवतात 4 श्लोकांचे 18,000 श्लोक आहेत, इथं अर्ध्या श्लोकाचे 18,000 श्लोक. सर्वं खलितं मेवाहम नान्यदस्ति सनातनम. हा अर्धा श्लोक भगवान बालकृष्णाच्या कानावर पडला. हा श्लोक कोणी म्हटला, काय म्हटला, काय त्यांना कळेना. आणि सारखं या श्लोकाचं पुरस्कार करू लागले. सर्वं खलितं मेवाहम नान्यदस्ति सनातनम, सर्वं खलितं मेवाहम नान्यदस्ति सनातनम. व्यासनारायण शुद्ध स्वामींना सांगते शुका अर्धा श्लोक भगवान परमात्मा ऐकला आणि अर्धा श्लोक सारखा रटत असताना, सारखं त्याचं चिंतन करत असताना परिणाम स्वरूप असं झालं, त्या श्लोकाची स्वरूप स्थिती बाल मुकुंदाला भगवान विष्णूला प्राप्त झाली. बाल स्वरूप विष्णूचं. आणि म्हणता ते असतं ना, चिंतने तद्रूपता. ज्या व्यक्तीचं आपण चिंतन करतो, होतं असं बऱ्याच वेळेला, जी व्यक्ती एखादी कायम आपल्या नजरेसमोर असते ना, अखंड आपण त्या व्यक्तीचं चिंतन करत असतो, कालांतराने त्याच्या सहवासाचा, चिंतनाचा परिणाम आपल्या जीवनात फारसा जाणवतो. मग ते बोलण्यातून, वागण्यातून, हंड्याहंड्या प्रकार करतो, सगळं जाणवतो. ते म्हणतात ना, एक आळी होती, आळी माहिती ना, ती आळी एका भिंगुरटीचं चिंतन करायची. तो भुंगा येईल मला मारेल, भुंगा येईल मला मारेल, खाऊन करणे जाणार. ती सारखी आळी त्या भिंगुरटीचं चिंतन करायची. महाराज म्हणतात ती भिंगुरटीचं चिंतन करता एक दिवस असं झाला, ती अडीच भिंगुरटी होऊन गेली आणि पंख म्हणून ती सोडायला लागून गेली. तुका म्हणे अडी तर ती भिंगुरटी स्वरूप होऊन गेली. तसं आपण ज्याचं चिंतन करतो, अखंड जे आपल्या स्मरणात असतात, चिंतने तद्रूपता, तशीच स्वरूप स्थिती प्राप्त होते. भगवान परमात्म्याने बाल स्वरूपात वडाच्या पानावर असताना व्यासनारायण सुद्धा अर्धा श्लोक ऐकला. पण हा श्लोक कोणी म्हटला, काही त्यांना कळेना. सारखं त्याचं चिंतन करताय. सर्वं खलितं मेवाहम नान्यदस्ति सनातनम. त्याचं चिंतन करता तशीच स्वरूप स्थिती प्राप्त झाली. आणि या श्लोकाला आपल्या समोर म्हटलं कोणी, आपण आलो कसे, पाणी कसे, वडाच्या पानावर आपण आलो कसे, आणि हा श्लोक जो आपल्या कानावर पडला तो नेमका म्हटला कोणी, असा विचार सारखा भगवान बाल मुकुंद करत असताना महाराज म्हणतात ती अनादी असणारी, ती निर्गुण असणारी, ती जगदंबा भवानी भगवान बाल मुकुंदांसमोर प्रकट झाली. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, त्या जगदंबेचं स्वरूप व्यासनारायण शुद्ध स्वामीला सांगतात, शुद्ध अरे ती जगदंबा अनादी आहे. अनादी अंबिका भगवते, अनादी अंबिका भगवते.
काय झालं तुम्हाला पाणी चालत नव्हती म्हणजे जे आता म्हटले ते पण मी परवा इथूनच मलकापूरला गेलो होतो मलकापूरच्या पुढे काय ते वडील मध्ये असं निंबादेवीचं संस्थान आहे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी तिन्ही देवतांचं एकत्रित त्रिवेणी संगम आहे ते कारण ते विश्वगंगा कमळच्या आणि गोमुख आहे दर देवस्थान आहे चांगलं मोठा उत्सव वगैरे तिथे असतो आणि तिथे हे एक प्रमाणात चाल होती आणि ही चाल मारून दोन बाया आम्ही म्हणून साडी पण तसं अंदाज पाहून गेला त्यांनी कोणी उशीर नाही थोडा धोकून ते खरंच झालं ते अशी चाल सुरू होतात जगदंबा